अद्वैत हा काजूला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो आणि तो आता काजूला शोधत असतो. इकडे अनामिकाने मात्र एक भयानक कारस्थान रचलेलं असतं, ते म्हणजे अद्वैतच्या जीवाला आता धोका निर्माण करण्याचं. आता मात्र अनामिकाने फोन करून सांगितलं असतं त्या गुंडांना की एक व्यक्ती शोधण्यासाठी आता तिथं आलेली आहे. तिच्या हाती काजल लागता कामा नये. वेळ आली तर त्यालाही तिथे संपवून टाका असा भ्याड हल्ला करायला अनामिकाने त्या गुंडांना सांगितलेलं असतं. अद्वैत आता काजलला बघणारच. त्याच वेळेस मात्र आता अद्वैतवरती भयानक हल्ला होतो. त्यानंतरच आपण याच ट्विस्टमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे अद्वैत या हल्ल्यानंतर पूर्णपणे बदलतो आणि काजूचं सोहमसोबत लग्न लावून अनामिकाला कायमचं लाथाडतो. कलाही आता त्याच्यामध्ये अद्वैतला साथ देते आणि कला आता मात्र अनामिकाला चांगलं जोडून काढते. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असेल तर आजचा हा ट्विस्ट एपिसोड बघायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या ही स्टोरी लक्षात येईल की नेमकं काय होतंय ते. आणि मंडळी, मला माहिती आहे तुम्ही अजूनही त्या व्हिडिओचं लाईकचं बटन दाबलेलं नाही आहे आणि सोबतच ते सबस्क्राईबचं बटन देखील दाबलेलं नाही आहे. मला कळालंय बरं का, तुम्ही दाबलं नाही अजून ते लाईकचं बटन. तेवढं लाईकचं बटन दाबा आणि त्याच्याने आम्हाला थोडीशी प्रेरणा मिळते की नवनवीन व्हिडिओ वेळेत बनवण्याची. तर प्लीज तेवढे एक लाईकचं बटन दाबा आणि चॅनलचं ते सबस्क्राईबचं लाल बटन देखील दाबा, त्याला अजिबात विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कला आता आजारातून बरी झालेली आहे आणि ती घरी आली. जेव्हा ती घरी येते सगळं काही व्यवस्थित होतं, तेव्हा मात्र आता तिला एक प्रश्न पडलेला असतो. तिला अनामिका घरामध्ये कुठेही दिसत नसते. म्हणूनच ती आता साहजिकच आहे प्रश्न विचारते की अनामिका कुठे गेली आहे. त्यावेळेस मात्र अनामिका कुठे गेली आहे किंवा काय झालंय याबद्दल कलाला कोणी काहीही सांगितलेलं नसतं. याचं मुख्य कारण म्हणजे कलाला धक्का बसायला नको. कला ऑलरेडी आजारी असल्या कारणाने तिला याबद्दल कोणीही काहीही सांगितलेलं नसतं. मग काय होतं, आता कला जेव्हा खाली येते त्यावेळेस मात्र सगळ्यांना विचारत असते. सगळे गप्प असतात, कोणीही काही बोलत नसतं आणि त्यामुळे आता इकडे बाजूला बसलेली नैना आणि रोहिणी दोघींमध्ये कुजबूज सुरू होते. नैना म्हणत असते की घरातली धाकटी सून आहे, त्यामुळे मात्र हिला सगळं काही माहिती असायला हवं. त्यामुळे नैना आता रोहिणीला म्हणते की मी आता हिचं सगळं काही सांगून देते हिला, त्याच्यामुळे मात्र घरामध्ये एकदम पुन्हा एक स्टोरी क्रिएट होईल असं आता नैना म्हणत असते. नैना पुढे जाते आणि आता कलाला सांगू लागते. ती म्हणत असते, अगं कला, अगं तू आजारी होती ना त्यावेळेस घरात काय काय होऊन गेलंय तुला याची कल्पना देखील नाही. तुला अंदाज देखील येणार नाही की नेमकं काय काय झालंय या घरात. त्यावेळेस मात्र कला आता खूप शॉक झालेली असते. आता मात्र तिच्यापासून सगळ्यांना हे लपवायचं असतं कारण की तिची तब्येत तशीही खराब असते. त्यामुळे मात्र आता तिला कोणीही काही सांगितलं नसतं. त्यामुळे आता कला म्हणत असते की सांगा ना काय झालंय. त्यामुळे मात्र आता नैनाकडे रजनीने सुद्धा डोळे बटारून बघितलेलं असतं. सरोजने देखील सुद्धा असे डोळे ताणवलेले असतात. त्याच्यामुळे नैना आता काहीही बोलत नाही. जसं काय तिला सांगायचं तर आहे परंतु तिला बोलायचं नाहीये. मग त्यामुळे आता कलाला प्रश्न निर्माण झालेला असतो. कला म्हणत असते की सांगा ना मला काय झालंय नेमकं. त्यामुळे मात्र आता काय झालंय कसं सांगावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. परंतु आता नैना बोलायला लागते. नैना म्हणत असते की अगं ताई, अगं तुला माहिती आहे काय झालं. अगं ज्यावेळेस घरामध्ये कोणीच नव्हतं आपल्या, त्यावेळेस जेव्हा आई बाबा इकडं आलेले होते त्यावेळेस काजूने सोहमला बोलून घेतलं आणि त्यानंतर त्यांना अशा अवस्थेत पकडलं या घरातल्या सगळ्यांनी. आम्ही जेव्हा तिथं गेलो त्यावेळेस मात्र आम्ही त्यांना विचित्र पोझिशनमध्ये पकडलं आणि त्या गोष्टीने मात्र अनामिका खूप हर्ट झाली आणि ती कायमची घर सोडून निघून गेली. ती मात्र इथे आता पुन्हा कधी येणार नाही असं सांगताच आता मात्र कला खूप जास्त शॉकमध्ये जाते. आता अद्वैतला सुद्धा कसं तोंड दाखवावं ही गोष्ट कळत नसते. कलाला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो की घरामध्ये एवढी मोठी गोष्ट होऊन सुद्धा तिच्यापर्यंत कोणीही काहीही सांगितलेलं नसतं. त्याचंच तिला वाईट वाटत असतं आणि त्यामुळेच ती खूप हादरलेली असते. कला म्हणत असते की मला ह्या गोष्टी का बरं सांगितल्या नाही तुम्ही. त्यामुळे मात्र आता सरोज म्हणत असते की कला, अगं तू आजारी होती
तुला तुझ्या आजारपणाचंच जास्त टेन्शन होतं आणि त्यामध्ये तुझी प्रकृतीही ठीक नव्हती. मग आम्ही तुला कसं काय सांगणार? अगं तुझी तब्येत खराब असताना तुला अशा गोष्टी सांगून तुझी अजूनही तब्येत आणि अजूनच तुला त्रास देणं आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही. त्यामुळे मात्र कला म्हणत असते की मला या गोष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. म्हणजे असं कसं काही शक्य आहे? आणि मला काजूवरती पूर्ण विश्वास आहे बरं का. काजू असं कधीच करणार नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झालेला असू शकतो. त्यावेळेस मात्र आता नैना म्हणत असते की त्यात गैरसमज कसला? आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय. काजू आणि सोहम ज्या अवस्थेत आम्हाला मिळाले त्या अवस्थेत तू त्यांना बघू सुद्धा शकली नसते. त्याचा काय ट्रॉमा आम्हाला मिळालाय हे आम्हालाच माहिती. त्यामुळे मात्र आता कला म्हणते की ठीक आहे. त्यानंतर सर्वजण आता त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता मात्र कला ही विचार करू लागते. जेव्हा ती रूममध्ये असते त्यावेळेस मात्र ती विचार करत असते की काजू असं कधी करू शकेल का? आणि हे जे सांगताय त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी अशाच नक्की झाल्या असतील का? कलाच्या मनात आता ठिणगी पडलेली असते. काजूच्या बाबतीत तिला खूप वाईट वाटत असतं. सोहमच्या बाबतीत सुद्धा खूप वाईट वाटत असतं. कारण की अनामिका आता हे घर सोडून निघून गेलेली असते. तिला अनामिकाचं सुद्धा दुःख वाटत असतं. तिला माहीत नसतं की ही अनामिका साधीसुधी नाही आहे. ही अनामिका खूप डेंजर शातीर आहे आणि ती काहीही करू शकते या गोष्टीची तिला ऑलरेडी कल्पना असते. परंतु आता मात्र नेमकं काय झालंय, याच्या मागचं सत्य काय आहे हे मला जाणून घेतल्याशिवाय चैन पडणार नाही असं कला म्हणत असते. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो. अद्वैतची आता कला काहीच बोलत नसते. अद्वैत कलाशी बोलण्यासाठी येतो तर कला ही अद्वैतशी काहीच बोलत नसते. अद्वैत म्हणत असतो की काय झालंय खरे, तू माझ्याशी बोलत का नाहीये, मला इग्नोर का करते? अद्वैत कारण की म्हणत असतो की तू गोळ्या घेतल्या का, तू मेडिसिन घेतलं का, तो तिची काळजी करत असतो. परंतु कला काय त्याच्याशी बोलायलाच तयार नसते. कला आता म्हणत असते की मला काहीही बोलायचं नाहीये, तू एकही शब्द बोलू नकोस माझ्याशी. त्यावेळेस मात्र अद्वैत आता हादरतो. कारण की अद्वैतला माहिती राहतं कलाला फार वाईट वाटेल. ज्यावेळेस ह्या गोष्टी समजतील त्यावेळेसच मात्र तो आधीच रडायला लागलेला असतो की मी आता तोंड कसं दाखवू खरेला आणि खरे यावरती काय रिॲक्ट करेल याचं फार वाईट वाटत असतं. आता मात्र अद्वैतला कशा प्रकारे कलाला बनवावं हा प्रश्न पडलेला असतो. कलाला मनवण्यासाठी तो आता कलाला विचारत असतो की अगं काय झालंय तुला, सांग ना मला, आपण त्यावरती चर्चा करूया, ती गोष्ट सॉल्व्ह करूया. परंतु कला म्हणत असते की तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी लपू शकतो आणि तू मला सांगितलं नाही. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं मी म्हटलो ना, अगं तुझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तुला कोणाला सांगू दिलं नाही या सगळ्या गोष्टी. म्हटलं तुझी अजून तब्येत खराब होण्यापेक्षा न सांगितलेलं बरं. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की पण सांगायला हवं होतं. जर मला त्यावेळेसच कळालं असतं तर यावरती काहीतरी मार्ग काढला असता ना आपण. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीने घडत होत्या. त्या जोगिनीने सांगितल्याप्रमाणे घरामध्ये सगळे संकट एकाच वेळेस आले. आबा सुद्धा तुला माहिती आहे कुठे निघून गेले होते. इतकी तब्येत खराब असताना देखील ते मध्यरात्री घराच्या बाहेर पडले आणि अचानकपणे ते पळसांब्याला गेले आणि तिथे जाऊन तो नारळ फोडला त्यांना ते जोगिनीचं बोलणं आठवत असतं. त्याच्यामुळे ते तिथे निघून गेले. त्यांनाही घरावरती आलेलं संकट दिसत होतं आणि खरं म्हणजे मलाही काही कळू नाही राहिलं की ह्या सगळ्या गोष्टी अशा अचानकपणे का घडायला लागल्यात. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते जोगिनीने सांगितलेल्या गोष्टींचा आपण मार्गदर्शन म्हणून उपयोग करायला हवा, तसंच होईल आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील असं नाहीये. आपण संसार वाचवायला हवा. कारण की सोहमचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्या अनामिकाला सुद्धा तिच्यावरती सुद्धा अन्याय होऊ शकतो. गैरसमजाचे ढग आता घरावरती मंडरत आहे. परंतु आपल्याला काही करून त्या दोघांना पुन्हा एकत्र आणायला हवं. कारण की या गोष्टीमुळे सोहमचीही जिंदगी बर्बाद होईल आणि अनामिकाचीही. आता कलाला सगळ्या गोष्टींची काही कल्पना नसते की नेमकं काय आहे कसं आहे ते. म्हणून आता कला या गोष्टीसाठी म्हणत असते की मी एकदा अनामिकाशी बोलते, मला अनामिकाशी बोलायचं आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे तू बोल ना, तिला समजव. कारण की ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. तिच्या पुढे रजनी काकूने देखील हात जोडले तरी देखील तिने काही ऐकलं नाही, तिला काही रिस्पॉन्स दिला नाही.
कला अद्वैतला म्हणते की लगेच चल तू माझ्यासोबत. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की अगं आता कशाला, आता फार उशीर झालाय आपल्याला आणि आपण उद्या बोलूया ना मग यावरती तिच्याशी. त्यावेळेस मात्र कला ऐकत नाही. कला म्हणते की आत्ताच बोलायचं आणि मला अनामिकाशी लगेचच जायचं आणि मला अनामिकाला लगेचच भेटायचंय आणि तिला सगळं काही क्लिअर विचारायचंय की काय झालंय काय नाही ते. मग अद्वैत आणि कला दोघेही आता खाली येतात. सरोज म्हणत असते की कुठे चालले तुम्ही. त्यावेळेस कला आणि अद्वैत दोघेही सांगतात की आम्ही अनामिकाशी जरा बोलायला चाललोय. कलाला तिच्याशी बोलायचंय त्यासाठी आम्ही जाऊन येतोय एकदा. त्यावेळेस सरोज म्हणते की ठीक आहे परंतु काळजी घ्या. आणि त्यावेळेस मात्र ते तिथून निघालेले असतात. जेव्हा कला आणि अद्वैत आता गाडीमध्ये असतात त्यावेळेस अद्वैत कलाला म्हणत असतो खरे मला एक गोष्ट समजत नाहीये, सोहम असं कसं काय वागू शकतो. आणि मला त्या दिवशी सोहमकडे बघून खूपच दया येत होती. त्यावेळेस मी एक गोष्ट नोटीस केली, सोहम नशेत होता पूर्णपणे परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा दारूचा वास येत नव्हता. मला माहिती नाही सोहमला काय झालंय नेमकं, सोहम असं का बरं करायला लागलाय आणि काजूही असं कसं काय वागू शकते, मला खूपच मोठा प्रश्न पडला खरे. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की चांदेकर मी एक गोष्ट तर नक्की सांगू शकते, सोहमवरती सुद्धा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि काजलवरती देखील. त्यांच्यात तशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी नसतील, काहीतरी तरी नक्की गैरसमज झालाय. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की मलाही तसंच वाटतंय आणि तसंच असावं. तेव्हा मात्र अद्वैत आता कलाला अनामिकाच्या तिथे घेऊन गेलेला असतो. अनामिका जेव्हा समोर येते तेव्हा मात्र अनामिकाच्या डोक्यात आता खूप मोठी एक स्टोरी क्रिएट झालेली असते. ती म्हणजे आता एक नवं कारस्थान करण्याचा चान्स आहे आणि हा चान्स आपल्याला हातातून घालवायचा नाहीये असं आता अनामिका मनाशीच म्हणत असते. त्यावेळेस अनामिकाला जेव्हा कला बोलत असते की अगं काय झालं, का बरं तू सोहमला सोडून निघून गेली आणि तू एवढा तडकाफडकी निर्णय का बरं घेतला. त्यावेळेस मात्र अनामिका रडून रडून सांगत असते की मग मी दुसरं काय करणार होते, ज्या अवस्थेत आम्ही सोहम आणि काजलला बघितलंय त्या अवस्थेत मला पुन्हा बघण्याची इच्छा देखील नाही. मी त्याच्याशी लग्न केलं, मी त्याच्याशी संसार रचण्याचं वचन दिलं, त्यांनी तर मला दिलं होतं ना, मग लग्नानंतर ह्या गोष्टी करायची काय गरज आहे त्याला. त्यावेळेस मात्र अनामिका खूपच जास्त भावुक होऊन ह्या गोष्टी बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की या सगळ्या गोष्टींवरती मार्ग निघेल ना, आपण समजावून सांगू त्याला, या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं सत्यता काय आहे हे आपल्याला क्लिअरली माहिती नाहीये. मला वाटतं की एकदा आपण दोघांची बाजू ऐकून घ्यावी मगच काय तो निर्णय घ्यावा. असं जेव्हा कला म्हणते त्यावेळेस मात्र अनामिका मुद्दामच आता जास्त रडायला लागते आणि म्हणत असते की ठीक आहे म्हणजे माझ्या जीवनाची काही किंमत नाही, म्हणजे सोहमनी त्याला वाटेल तसं वागायचं, त्याला वाटेल ते करायचं आणि माझं काय, मला ते फक्त सहनच करून घ्यायचं, आयुष्यभर तेच चालू राहणार, चला जाऊयात आपण घरी. असं म्हणताच आता मात्र कलालाच वाईट वाटतं. कला म्हणते की तू अजिबात काही काळजी करू नको आणि तू तोपर्यंत येऊ नको जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी सिद्ध करत नाही. आता मात्र अनामिकाला टेन्शनच आलेलं असतं की याचा अर्थ काय आहे नेमका, आता ही कला याच्यात सुद्धा मध्ये पडणार. तेव्हा मात्र आता अनामिका फसलेली असते बोलताना. आता अनामिका या गोष्टीचा जास्त टेन्शन घ्यायला लागते आणि काहीतरी तर आपल्याला उपाय करावा लागेल असं तिला वाटू लागतं. कला आणि अद्वैत तिथून निघून गेलेले असतात. आता जेव्हा ते घरी चाललेले असतात अचानक एक फोन आलेला असतो आणि त्यामध्ये संगीता खूप जास्त रडरडून बोलत असते, म्हणत असते की अगं कले, घरातून काजू तर गायब झालेली आहे, काजल इथे कुठेही नाहीये, आम्ही तिला फोन लावतोय तर फोन सुद्धा तिचा इथंच वाजतोय, आम्ही तिला फोन लावतोय तर ती फोन देखील उचलत नाहीये, मी सगळीकडे चौकशी केली तरी देखील मला तिचं काही कळत नाहीये ती कुठे आहे ते. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, मी सोहमला विचारतो, सोहमला पुन्हा भेटायला तर ती गेली नाहीये ना. तर जेव्हा अद्वैत सोहमला फोन लावतो त्यावेळेस मात्र सोहम हा घरातच असतो, त्यामुळे आता सोहमला देखील याबद्दल काही कल्पना नसते. त्यामुळे अद्वैत पुन्हा आता कलाला फोन लावायला लावतो आणि सांगायला लावतो की ती इकडे सोहमला सुद्धा भेटायला वगैरे कुठं आलेली नाहीये, सोहम तर घरी आहे. त्यावेळेस मात्र आता कला जेव्हा आईला सांगते की ती घरी सुद्धा नाहीये आणि इकडे सुद्धा आलेली नाहीये, त्यावेळेस मात्र आता कलाची देखील काळजी वाढलेली असते. कला संगीताला म्हणते, आई तू काळजी करू नको, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी काजलला शोधते. आता ते दोघेही काजलला शोधण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे
काजल गायब होण्यामागं नेमकं कोणाचा हात आहे आणि या गोष्टी कशा घडल्या याबद्दल तुम्हाला आता जर जाणून घ्यायचं असेल तर त्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मनोगत देखील टाका की या अनामिकाचं काय व्हायला पाहिजे. या अनामिकाला 2-4 कानाखाली देऊन कलाने सरळ केलं पाहिजे का असं तुम्हाला वाटतं का, हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि सोबतच मित्रांनो तेवढं एक व्हिडिओला लाईक करा. काय 1-2 मिनिटं लागतात ते लाईकचं बटन दाबायला आणि ते तुम्ही करू शकता याची आम्हाला खात्री आहे. तर मित्रांनो आता पुढे काय होतंय ते जाणून घेऊया. जेव्हा कलाने घरामध्ये हा प्रश्न विचारलेला असतो आणि नैनाने हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्याच वेळेस रोहिणीने फोन लावून अनामिकाला सगळं काही सांगितलेलं असतं की घरामध्ये आता पुन्हा तोच विषय निघतोय आणि आता हाच चान्स आहे तुला तुझा सिक्सर मारायचा. त्यावेळेस मात्र अनामिकाने लगेचच प्लॅन केलेला असतो. तिने काजलला गायब करण्यासाठी काही गुंडांना सांगितलेलं असतं. निलेशला फोन करून तिने काही गुंड हायर करायला सांगितलेले असतात. निलेशला पैसे देते असं म्हणत तिने आता काजलला गायब करायला सांगितलेलं असतं. सोबतच हेही सांगितलेलं असतं की गुंड जरा चांगल्या दर्जाचे बघ आणि असे तसे बघू नको, तुला हवे तेवढे पैसे देईल परंतु कोणाला काही समजता कामा नये. त्यावेळेस मात्र निलेश म्हणतो की ठीक आहे, मी आत्ताच काही गुंडांना फोन करून सांगतो आणि काजलला उचलायला लावतो. काजल जेव्हा आता घराच्या बाहेर आलेली असते त्यावेळेस मात्र तिच्यावरती ते गुंड नजर ठेवून असतात आणि मग काय तिला ते अचानक धरतात आणि गाडीमध्ये बसून तिला आता त्या गुंडांनी उचललेलं असतं. काजलला आता किडनॅप केलेलं असतं. काजल खूप प्रयत्न करत असते, हातपाय मारायचा प्रयत्न करत असते परंतु त्या गुंडांनी आता तिला गायब केलेलं असतं आणि अशा प्रकारे अनामिकाने सांगून आता काजलची विल्हेवाट लावलेली असते. ज्यावेळेस कला आणि अद्वैत त्यांच्या घरी आलेले असतात त्यावेळेसच मात्र तिला या सगळ्या गोष्टीची पूर्वत कल्पना असते. ते येणार आहे, ते काय बोलणार आहे, या सगळ्या गोष्टी तिला ऑलरेडी माहिती असतात आणि म्हणूनच तिने हा प्लॅन रचलेला असतो. आता काजल गायब झालेली असते आणि आता ही गोष्ट सगळ्यांना समजलेली असते. चांदेकर निवासमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची आता खबर गेलेली असते. त्यावेळेस मात्र सोमला सुद्धा आता काळजी वाटू लागते की काजल गेली तर गेली कुठे. सगळ्यांनाच वेगळे सगळे डाऊट येऊ लागतात. इकडे संगीताला असं वाटत असतं की या पोरीला जास्त टेन्शन झालं, मी जास्त बोलली म्हणून ही पोरगी घरातून निघून गेली की काय असं वाटायला लागतं. आणि आता संगीता स्वतःलाच दोष देत असते, म्हणत असते की मी स्वतःच कारणीभूत आहे माझ्या पोरींची वाट लावण्यामागे. मीच सगळ्यात जास्त मूर्खपणा केलाय. आयुष्य बर्बाद करायला जर कारणीभूत कोण असेल तर ती फक्त आणि फक्त मी आहे असं ती दिनकर रावांना म्हणत असते. ती फार रडत असते, ओक्साबोक्शी रडत असते. आता मात्र अद्वैत आणि कला हे दोघेही काजूचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते बघत असतात की आता कोणत्या प्रकारे आपल्याला याच्याबद्दलची मदत मिळू शकते. अद्वैतने पोलिसांना फोन केलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की आमची काजल ही मिसिंग आहे, तुम्हाला हिच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळते का, आम्हाला लवकरात लवकर सांगा. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, मी लगेचच तुम्हाला याबद्दलची माहिती कळवतो. त्यावेळेस जेव्हा कला आणि अद्वैत तिला वेगवेगळ्या ठिकाणी ती जिथे जिथे जाते तिथे बघतात तर ती कुठेच नसते. यामुळे कलाची काळजी आता आणखीनच वाढायला लागते. कलाच्या लाख प्रयत्नानंतर देखील आता काजल काय त्यांना सापडत नसते. आता इकडे जेव्हा पोलिसांना काही माहिती मिळालेली असते त्याच्यामध्ये तिच्या फोनचं लास्ट लोकेशन कळालेलं असतं आणि तिचा फोन ऍक्टिव्ह देखील असतो आणि फक्त त्याला रेंज कमी असल्याने तिच्यापर्यंत फोन पोहोचत नसतो. परंतु त्यांना ते लोकेशन मिळालेलं असतं. पोलिसांनी आता अद्वैतला ते लोकेशन पाठवलेलं असतं. पोलीस म्हणतात की आम्ही आमची लवकरच एक टीम त्या लोकेशनवरती पाठवतोय, तिथे आम्ही काजलचा शोध घेऊ. परंतु आता अद्वैत आणि कला या दोघांना जेव्हा ते लोकेशन कळतं त्यावेळेस मात्र कला म्हणते की चल चांदेकर आपण दोघं जाऊया. मग आता ते दोघेही तिकडे गेलेले असतात. आता या गोष्टीची खबर अनामिकाला लागलेली असते की अद्वैत आणि कलाला तर लोकेशन मिळालंय. त्या मूर्ख गुंडांनी तिचा मोबाईल स्विच ऑफच केलेला नव्हता आणि या गोष्टीची आता आयडिया अनामिकाला आलेली असते. ती लगेचच त्या गुंडांना फोन करून सांगते की शोधायला आलेल्या व्यक्तीला सुद्धा कायमचं संपवायचंय तुम्हाला. त्यावेळेस मात्र आता ते गुंड या गोष्टीला देखील होकार देतात परंतु ते म्हणतात की आम्हाला जास्त पैसे लागतील. त्यावेळेस अनामिका म्हणते की हो, तुम्हाला लागतील तेवढे पैसे देईल मी, तुम्हाला सांगितलेलं काम चोखपणे तुम्ही पार पाडायचे फक्त. त्यावेळेस ते गुंड होकार दर्शवतात आणि आता निलेश सुद्धा म्हणतो की तुझं काम कंप्लीट करतील हे लोक आणि त्यांचा रेकॉर्ड आहे बरं का, या गोष्टींमध्ये ते आजपर्यंत कधीही पकडले गेले नाहीये.
त्यावेळेस मात्र अद्वैत आणि कला आणि अद्वैत आता त्या लोकेशनवरती निघालेले असतात. त्या लोकेशनवरती ते जेव्हा जातात त्यावेळेस मात्र त्यांना भयानक गोष्टी दिसतात. कारण की समोर कोणीही नसतं. एकदम खाली पडलेलं एक घर असतं. त्या घरामध्ये आता कदाचित काजल असू शकते असं त्यांना वाटायला लागतं. अद्वैत म्हणत असतो की खरे तुला काय वाटतंय, काजल इथे कशाला येईल? त्यावेळेस कला म्हणत असते की मलाही तोच प्रश्न पडलाय. काजल इथे का बरं आली असेल आणि तिचं लोकेशन इथलं का बरं दाखवत असेल? दोघांनाही माहित नसतं की नेमकं काय झालंय ते. त्यावेळेस मात्र आता काजलचं हेअर बँड असतो तो खाली पडलेला असतो तिथे आणि कलाचं लक्ष त्याच्यावरती जातं. तर कला म्हणते की काजल नक्कीच इथं आहे, तिचा हा हेअर बँड इथं आहे, याचा अर्थ काजल इथेच आलेली असणार. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की काजल जर इथं आली आहे म्हणजे तिचा हेअर बँड पडलाय म्हणजे तिला किडनॅप तर नाही केलंय कोणी. त्यावेळेस कला म्हणत असते की मला पण तेच वाटतंय, नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार घडलाय. त्यामुळे अद्वैत आणि कला आता खूप सावधानगिरी बाळगून आता त्या ठिकाणी प्रवेश करतात. तर तिथे आता काही गुंड असतात. अद्वैत आता पुढे जात असतो, कलाही त्याच्या पाठीमागे येत असते. परंतु जसा अद्वैत पुढे जातो तसा अचानक आता त्या गुंडांनी अद्वैतला धरलेलं असतं. कलाला काय बोलावं काय करावं काही कळत नसतं. गुंडांनी अचानक अद्वैतवरती हल्ला केलेला असतो. त्यावेळेस मात्र आता ते गुंड अद्वैतच्या गळ्याला दोरीने दाबत असतात. आता अद्वैतचा जीव पूर्णपणे धोक्यात असतो. आणि इकडे घरी आता वातावरण खूप बदललेलं असतं. कलाला आणि अद्वैतची काळजी करण्यामध्ये आता सगळे लागून गेलेले असतात. कारण की काजलचा कुठेही पत्ता लागत नसतो. इकडे संगीता देखील घरी आलेली असते, परंतु आता काजल त्यांना भेटत नाहीये हेच ते आता सांगत असतात. त्यामुळे मात्र आता होतं असं, इकडे अद्वैत आणि कला काजलला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना काजल आता दिसत नसते तिथे कुठे. आणि त्यातच त्यांच्यावरती गुंडांचा हल्ला झाल्यामुळे आता मात्र अद्वैत फार जास्त घाबरलेला असतो आणि प्रयत्न करत असतो स्वतःला सोडवण्याचा. कला आता एकटीच असते. कला बाजूला पडलेला एक लाकूड उचलते आणि त्या गुंडांच्या डोक्यात मारते. आता तो गुंड बाजूला पडलेला असतो. ते दोन्ही गुंड आता कलाला धरायला येतात आणि अद्वैत तसा त्या दोन गुंडांना मारतो. आणि अशा प्रकारे आता अद्वैत त्या गुंडांना चांगलं बदलवत असतो. आणि समोरच आता काजलचा आता आवाज येऊ लागतो. काजल मोठमोठ्याने किंचाळण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिच्या तोंडात बोळा कोंबल्यामुळे तिला ती जे काही ओरडते ते कोणाला ऐकू येत नसतं. मग अद्वैत आणि कला हे काजलपाशी जातात आणि काजलपाशी गेल्यानंतर आता मात्र काजलची त्यांनी सुटका केलेली असते. जाता जाता आता मात्र तिथे तो जो निलेश असतो त्याला माहिती नसतं की इथे अद्वैत आणि कला पोहोचलेत. तो तिकडून येतच असतो. तो गाडी तिथे लावून त्याच्या कानात हेडफोन असतात आणि इकडे गुंड आता त्या पळून गेलेले असतात. तर त्यातले एक गुंड पळता खाली पडतो आणि तो निलेश त्याला म्हणत असतो की काय रे असा का बरं पळून राहिलाय. आणि त्याला माहिती नसतं की अद्वैत आणि कला देखील इथंच आहे. तो आता सगळं काही बोलून टाकतो की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही अक्कल आहे की नाही, तुम्ही इथून असे का बरं पळून चालले. त्यावेळेस मात्र आता अद्वैत आणि कला हे सगळं ऐकत असतात. कला लगेच म्हणते अद्वैतला अरे यानेच किडनॅप केले वाटतं. त्यावेळेस मात्र तो म्हणत असतो की तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्यावरती लक्ष ठेवायला, परत अनामिका मॅडम माझ्यावरतीच चिडतील. आता अनामिका हा शब्द ऐकताच आता मात्र कला आणि अद्वैतचे कान टवकारलेले असतात. म्हणजे हे सगळं अनामिकाने केलेलं असतं ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. अद्वैत आणि कला लगेचच आता अद्वैत देखील त्या निलेशकडे जातो आणि निलेशला बदलतो. आणि आता त्या निलेशला त्याने ताब्यात घेतलेलं असतं. आता निलेशला ते सगळेजण बोलत असतात, विचारत असतात की सांग कोणी केलंय. निलेश काही सांगायला तयार नसतो, परंतु चांगलाच चोप दिल्यानंतर तो तयार होतो सगळं काही सांगायला. तेवढ्यातच पोलीस देखील आलेले असतात. मग काय निलेश पूर्णपणेच घाबरलेला असतो आणि आता तो सगळं काही सत्य सांगून देतो की अनामिका मॅडमनीच मला हे सगळं करायला लावलेलं होतं आणि तुमच्यावरती जीवघेणा हल्ला करायला सुद्धा मलाच गुंडांना सांगायला लावलं होतं. आणि हे म्हणताच आता मात्र कला आणि अद्वैत समोर सगळं काही सत्य आलेलं असतं. आता मित्रांनो आपल्याला या भागात तर इथपर्यंतच माहिती कळाली, परंतु यापुढे आता नेमकं काय काय होणार हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन देखील येईल आणि तो व्हिडिओ देखील आपण आजच पब्लिक करणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका, आपण लवकरच पुढचा भाग देखील बघणार आहोत. पुढच्या भागात थोडंसं तुम्हाला एक हिंट देतो की काय होणार आहे. तर आता अद्वैत आणि कलाला अनामिकाचा खरा चेहरा कळाल्यामुळे काजल आणि सोहमचं
लग्न लावून देणार असतात आणि अनामिकाला कायमचं घराच्या बाहेर काढून देणार असतात आणि अनामिका विरुद्ध गुन्हा देखील दाखल होणार असतो आणि तिला पोलीस घेऊन जाणार असतात. अशा प्रकारची स्टोरी आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया दुपारच्या भागामध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.